वेलकम बॅक टू माय चॅनल. आता ना सायंकाळचे 6:30 वाजलेत आणि इथं म्हटलं 6 वाजता कुठंच दिसेना झाले होते. अहो पण नाहीत. मग म्हटलं चला बघूया कुठं गेलेत तरी. म्हणून मग मी निघाले होते. म्हटलं इकडं मोसंबीमध्ये बहुतेक असावेत. म्हटलं गेलेत का बघावेत तरी आता, कारण पाठीमागं वगैरे बघितलं कुठंच नाहीत ते. म्हणून मग आले होते. तर म्हटलं चला जाऊ इकडं. तर हे बघा इकडं दिसतेतच बघा. अंदाज काय माझा चुकीचा नव्हता. काय करताय हो? होय. हे संध्याकाळचं आमचं रोजचं रुटीन असतं. कॉक फिरवायचे, पाणी सोडायचं. काय म्हणते असता? असताल कॉक बंद करायचंय? हा मग काय तरी. पुढचा कॉक तू बंद कर. चल उतर ये. आता सध्या संध्याकाळचं लाईटचं टाइम आहे 3 फीटचं. मग संध्याकाळी कसं मोटर चालू केलं की पाणी वगैरे सोडायचं असतं. मग ह्या टायमिंगला येऊन आम्ही सगळे कॉक वगैरे फिरवून जातो सगळ्या प्लॉटमधले. लाईट आली की मोटर चालू होते लगेच. मग सगळं परत संध्याकाळी यावं नाही लागत अंधारचं म्हणून. हा इकडचे वरचे 2 बंद केले, पुढचे 2 बंद करायचे. ना हा इकडे काल पाणी सोडलं होतं. आता इकडचे कॉक बंद करायचे. हा झालं की बंद. हा एक तुला फिरत नव्हतं असं तिकडचं पण चालू करायचं आपल्याला. बस चल पिल्लू होता तसा कर. या हा या परत एकदा करू. हे असं असतं रुसायचं फुगायचं. हिचा रुसवा काढायचं म्हणजे आमचं लय अवघड काम आहे. फिरतंय का? अयो फिरलं की. हा चला इकडं. चला आता इकडून जाऊ. हे तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं तर मी नेहमी रुसूबाई कशासाठी म्हणते माहिती आहे तुम्हाला. रोज आम्ही पोहायला जातो. पोहताना आमची रेस लावलेली असते सगळ्यांची. तर आम्ही जर कोणीच्या पुढे जर गेलो तर ही तिथं चिडतीन रुसून पाण्यातच बसते तिथं. मग हिचं म्हणणं असतं की आम्ही हिच्या पुढे जायचंच नाही कोणी. मग काय नंबर तुमचा येऊ नाही तर नाही येऊ, रेस हिने जिंकली पाहिजे. नाहीतर हिचा काही रुसवा निघत नाही. तुम्ही मला बऱ्याच वेळा म्हणतात ताई झाडांची खोडं पांढरी कशी काय. तर आपण झाडांच्या खोडांना कीड लागू नये म्हणून पेस्टिंग करून घेतलेली, त्याच्यामुळे ते तुम्हाला पांढरी खोडं दिसत. हा वातावरण किती मस्त झाले. हा कसली छान हवा सुटली. हा ऊन दाखवू बर. आस्था म्हणते सनसेट दाखवा. हा टाइम आहे अजून. चला असताल लय भारी वाटतं पप्पांचा हात धरून चालायला. होय लाडके असता. लाडके नाही मी दुडकी काय होय असता. पप्पांची लाडकी होय ना. हा किती भारी पानं हलतात झाडाची. आता इकडं मोसंबीत चाललंय पुढच्या. चला किती कॉक आहे ना. त्याला पाणी सोडायचं आहे ना. तर चला कॉक फिरव. हा ह्याला सरळ करायचंय. बंद आहे ते. हा अयो बस फिरला. चला हा आंबा पडले की
हे काय आहे? ती सरूड आहे का? मम्मा ते कलर हेच बदलतं? नाही ती फरूड असतो. होय. हा बघ की तो कसं बघतोय तो. थोडस आपण हल्लं ना पळतंय बघ लगेच. चला तुम्ही जाऊन बसा तिकडे पाठीमागं तो बघतोय येईल अंगावर. चला. हो घरी पण फिरते. हा फिल्टर साफ करायचं आहे ना, रोजच्या रोज करायला लागतं, घाण बसते त्याच्यात. तेव्हा किती घाण साचली ह्याच्यावर. दिसते. एवढ्या हवा कशाची गप्पा चालू आहे त्या? कार्टून. पाणी तळ्यात सोडायचं का नाही म्हणून बघते जात. तळ्यात पाणी सोडायचंय का नाही बघताय काय? होय अच्छा, कचरा आलाय म्हणतात साईडला. हो विहिरीला सुद्धा कटाडा बांधून घ्यायचाय लवकरच. विहिरीतलं पाणी ना त्यात जात. हो विहिरीतलं पाणी तळ्यात जाते ना. चला 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 आता अंधार पडायला आलाय. ए आरो चल. आता बघा तिकडं पलीकडनं त्या आंब्याच्या बागेतनं जाताना ना एवढी पक्ष्यांची किलकिलाट सुरू असते ना, असं लय मस्त वाटतं तिथून जाताना. अंधार पडायला आलाय त्याच्यामुळे जरा गडबड. तिकडच्या प्लॉट मध्ये जायचंय. खाली बघा किती पक्ष्यांची किलकिलाट सुरू आहे. असं शांत ऐकायला तर लय मस्त वाटतं. आवडतात ना. कसं कसं अरे वावरात काढून देतो की तुला मोराचा आहे. कसं परत एकदा काढून दाखव. आंब्याची छाटणी सुरू केली आता, त्यामुळे जे दिसते खाली पडलेले. आता व्हिडिओ शूट केलाय तो पण लवकरच बघायला भेटेल तुम्हाला. हो आणि हे बघा इकडे किती गर्दी झाली बघा, आणि इकडची छाटणी झाली तर इकडे किती सुटसुटीत झाले. आणि तुमच्या बऱ्याच कमेंट येत होत्या ना ताई छाटणीचा व्हिडिओ शेअर करा म्हणून, तर खास तुमच्यासाठी शूट केलाय. जरा मोकळं वाटायला लागलं चालता. हे बघा हा हिमायत आंबा. मी तुम्हाला म्हणलं होतं ना लेट येतो.
पण खायला असं एकदम टेस्टला जबरदस्त असते. त्याच्यामुळे आता जवळपास सगळं माल आपला संपलाय आणि हे माहीत आत्ता आलंय. तर तसं तर आंबे काही पाडाचे पडलेले भेटतात का म्हणून आलो आम्ही इकडं. खरं तर तिकडं आपलं दशेरीचं एक झाड आहे, तर तिथं बघूया म्हणलं आहेत का काय. थोडेसे आंबे त्याचे राहिले होते पाठीमाग काढायचे, काय पडले असतील तर मग घेऊ खाऊन जाऊ मस्त. बाकीच्या आंब्यांना कुठं तरी राहिलेत आता. हो 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 चला चला. हे बघा आता इथं बघू शकताय इकडच्या झाडांची छाटणी झालेली आहे, पण ह्या झाडाला आंबे आहेत बघा. आता हे जे आंबे आहेत ना अजून कोवळे येते, म्हणजे आता ह्याला साधारण 3-1 आठवडे लागतील. पण आता छाटणीसाठी 3 आठवडे आपण थांबू शकत नव्हतो ना, त्याच्यामुळे आंब्याच्या त्या फांदे ठेवले त्या साईडनं सगळे छाटून घेऊन छाटणी सुरू केली. कुठेतरी राहिलेत आता. बाकी तर जे कोवळा आहे ना तोच पाठीमागं राहिले. हो आले ना. कुठं आहे? आयो गावला काय? बरं झालं की. हा हा दाखव. पिकलंय की चांगला. हा चला तिकडे आहे पुढं झाड दशेरीच. हे वा हे कोवळा आहे म्हणून पाठीमागं राहिलेलं आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आहे पण कुठेतरी असं 1-2 असे आहेत. काय झालं? पिटकी सापडली आहे. चांगली पिकली ही सुद्धा. बघू हा पिकली ती. हा लय छान वास यायला म्हणते. हो 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 खाऊया आपण खा. अरे आपण पिशवी आणायला पाहिजे त्या आरो. काही इथंच खाऊन जाऊया. हा आरो इथं आंबा पडलाय पाठीमाग बघ. हा होय अहो पडायला लागले पण पिशवी आणली नाही की आता. आम्ही किती दुसरा आंबा. हा मी घेते खातो. होय ना मोठा घे की मग. चला आता आंबे तर खाऊन झालेत, पण आता हाताला एवढा रस लागलाय ना गोड सगळं चिकट. आता घरापर्यंत असतो तर काय असं न्यायला घ्यायचं नाही ना. अंधार पडायला लागला म्हणून म्हणलं लवकर जावं जरा. हे बघा आंबे खाऊन टाकले म्हणून हा गवताला हात पुसतोय. असं वाटतं इकडं मळ्यात आलं ना एवढा टाइम कधी जातोय कुठं जातोय ते समजत नाही. हा छान येते की म्हणायला. चला लवकर. निंबोडीच्या झाडामागे ढोकलास का? निंबोडीचं झाड वाजवली मामाच्या गावाला धरवली. काय का? निंबोडीचं झाड काढवली मामाच्या गावाला धरवली.